बाळे येथील प्रेम प्रकरणातून तृतीयपंथीयानं केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुजित अप्पासाहेब जमादार याचा जामीन अर्ज कोल्हापूर उच्च न्यायालयानं मंजूर केला। बाळे येथील प्रेम प्रकरणातून तृतीयपंथीनं केलेल्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुजित अप्पासाहेब जमादार राहणार बाळे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं मंजूर केला। याबाबत हकीकत अशी, फिर्यादी आणि आरोपी हे वैद्यवाडी प्रियांका चौक सोलापूर येथील वैद्यवाड्यात सुमारे 4 ते 5 वर्षे भाड्यानं राहण्यास होते। त्यावेळी त्या ठिकाणी राहणारा आरोपी याची मृत प्रकाश उर्फ स्वीटी याच्याबरोबर ओळख झाल्यानं त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं। ते दोघे एकत्रित फिरायचे, बोलायचे। आरोपीनं प्रकाश उर्फ स्वीटी याला मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, मी तुझ्याशिवाय इतर कोणाबरोबर लग्न करणार नाही असं सांगितलं होतं। या दोघांनी घटनेच्या 1.5 ते 2 वर्षांपूर्वी लग्न केल्याबाबतचा व्हिडिओ केला होता। त्यानंतर सुजित जमादार यानं प्रकाश उर्फ स्वीटी याला बाळे इथं वेगळी भाड्यानं खोली करून दिल्यानं तो मड्डी वस्ती इथं राहण्यास होता। 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश यानं फिर्यादीला व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाठवला। त्यात त्यानं मी आत्महत्या करत असून सुजित जमादार यानं माझ्यासोबत लग्न केलं, खोटं प्रेम केलं, मला घर करून ठेवलं, मला कुठंही जाऊ देत नाही, येऊ देत नाही, माझी सगळी माणसं तोडला, माझ्या जोगती समाजापासून दूर ठेवलं, पण आता तो दुसरं लग्न करतोय। माझं हे होण्यास फक्त सुजित जमादार हाच जबाबदार असल्याचा व्हिडिओ पाठवला। त्यावेळी फिर्यादीनं त्याला असं काही करू नको असं समजावून सांगितलं असतानाही त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। या गुन्ह्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली होती। त्यामुळं आरोपीनं जामीन मिळण्यासाठी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला होता। त्यामुळं आरोपीनं उच्च न्यायालयात ॲडव्होकेट केदार न्हावकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जात ॲडव्होकेट केदार न्हावकर यांनी युक्तिवाद करताना केवळ लग्नाचे स्टेटस ठेवल्यानं प्रकाश उर्फ स्वीटीला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं म्हणता येणार नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला। यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट केदार न्हावकर तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शाळगावकर यांनी काम पाहिलं।